राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन, वाशिम सेवा ठप्प, कोकणातही परिणाम। मुंबई नागपूरमध्ये कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू। भाजपला सोडचिठ्ठी देत समरजित घाटगे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आज प्रवेश करणार। पक्षप्रवेशाआधी काल कोल्हापूरमध्ये शरद पवार आणि समरजित घाटगेंची भेट। लाडकी बहीण योजनेला 1 महिन्यांची मुदतवाढ, आता 30 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार। राज्य सरकारचा निर्णय। लाडकी बहीण योजनेतील गैरप्रकार उघड, साताऱ्यातल्या एकानं महिलेच्या नावानं तब्बल 30 अर्ज भरले, 90,000 लंपास। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज पुणे आणि मुंबईच्या दौऱ्यावर। पुण्यातील सिम्बायोसिसमध्ये पदवी प्रदान सोहळ्याला उपस्थित राहणार, तर मुंबईमध्ये संसदपटू पुरस्काराचं राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण। राजस्थानात बाडमेरजवळ वायुदलाचं MiG-29 कोसळलं, पायलट सुरक्षित, जीवित वित्तहानी नाही, वायुदलाचं स्पष्टीकरण। बदलापूर अत्याचार प्रकरणी सुमोटो याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी। संस्था प्रशासन आणि पोलिसांनंतर कोणाची खरडपट्टी निघणार याकडे लक्ष। मुंबईकरांसाठी गुड न्यूज, कोस्टल रोडला सी लिंकशी जोडण्याचा दुसरा टप्पा 15 सप्टेंबरपर्यंत सुरू होण्याची शक्यता। मरीन ड्राईव्ह ते वांद्रे प्रवास अवघ्या 15 मिनिटात शक्य। सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणातील बिश्नोई गँगच्या आरोपींना तळोजा जेलमध्ये दाऊद गँगकडून धोका असल्याचा दावा, सुरक्षा देण्याची कुटुंबियांची मागणी। पॅरालिम्पिकमध्ये सुमित अंतिलला भालाफेकमध्ये सुवर्ण, तर बॅडमिंटनपटू सुहास यतिराजला रौप्य आणि नीता श्रीसिवनला कांस्य पदक। भारताच्या पदकांची संख्या 15 वर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।